आपण फायनली पोहोचलेलो होतो गाईज. गुड मॉर्निंग. आता स्विमिंग पूल आलोय. हे बघा आमचं घर दिसतंय विमानातून. गुड मॉर्निंग गाईज. आता 5:15 वाजलेले आहेत आणि आपण बँगलोरला जाणार आहोत. आपण बँगलोरची फ्लाईट आहे 7:30 वाजता. तर आता टॅक्सी बुक केलेली आहे आपण. 2 मिनिटात येईल आता टॅक्सी. तोपर्यंत आपण आपला हल्दीचं दूध पिऊन घेऊया. ही बघा मंडळी आपली उबर टॅक्सी आलेली आहे आणि आता आपण प्रवासाला सुरुवात करणार आहोत. तर चला. हे बघा मंडळी आपण आता वाशी ब्रिजला पोहोचलेलो आहोत. लवकरच एअरपोर्टला पोहोचू. तर गाईस चला आपण फायनली पोहोचलेलो आहोत एअरपोर्टला. ही बघा किती मोठी लाईन आहे बॅगेज चेक इन करण्यासाठी. हे बघा बोर्डिंग पास आला आहे. फायनली आपलं चेक इन झालेलं आहे आता. आणि हे बघा किती छान असं सजावट केलेली आहे एअरपोर्टला. आणि हे बघा डिफेंडर ब्लॅक कलर अप्रतिम. आणि बघा आता मी एअरपोर्ट वर सहज असं फिरताना ही बघा आहे हार्ली डेव्हिडसन. खूप छान बाईक आहे. बघा किती छान दिसते. आणि आता आपला बोर्डिंगचा टाइम झालेला आहे. हाय. आता बघा विमान उडण्यासाठी तयार झालेला आहे. रनवेवर फास्ट गतीने जात आहे आणि बघा विमान उडालेला आहे. आणि तुम्ही बघू शकता खाली तुम्हाला दिसते मुंबई आणि हे समोर आहे बांद्राचं जे छोटं एअरपोर्ट आहे. बघा समुद्र, अरबी समुद्र. आणि हे बघा आपलं जेवण आलेलं आहे. काय काय आहे? इडली, उपमा, योगर्ट, बटर आणि पाणी. हे बघा किती ढग छान दिसत आहेत. आणि हे बघा विमान आपल्याला ढगांमधून जात आहे. ढगांमधून जाताना बघा विमान किती हलत असतो कारण व्हॅक्यूम क्रिएट होत असतो त्याच्यामध्ये. आणि फायनली आपण आता बँगलोर एअरपोर्टला लँड करत आहोत. बघा विमान थांबण्यासाठी बघा पंख कसे उघडले जातात जेणेकरून प्रेशर क्रिएट होतो आणि मग विमान थांबण्यासाठी मदत होते. तर फायनली आता आपण पोहोचलेलो आहोत बँगलोरला. हे बघा बँगलोरचं एअरपोर्टला किती असं छान त्यांनी आर्टिफिशियल तलाव बनवलेला आहे. आणि वेलकम टू बँगलोर. आणि बघा 2 दिवसामध्ये तुम्ही बँगलोरला बँगलोर पॅलेस, विधानसौधा, इस्कॉन टेम्पल, बोटॅनिकल गार्डन आणि कुब्बन पार्क हे बघू शकता. हे बघा T2 टर्मिनलच्या बाहेर डिझाईन कशी आहे. सुगरणीचा खोपा बांधलेला आहे. तर गाईज बघा आता आपण रूमवर आलेलो आहोत. जेवायला जाणार आहे. तर ही बघू शकता रूम आहे. छान अशी रूम आहे. हाय गाईस. आता आपण फ्रेश झालेलो आहोत आणि खाली चाललेलो आहोत जेवायला. तर आता आपण खाली जेवायला जाणार आहोत आणि हॉटेल पण तुम्हाला दाखवतो मी. गाईस तुम्ही बघू शकता. बघा किती छान हॉटेल आहे. बघा आजूबाजूला किती छान लाइटिंग केलेलं आहे. आणि इथं आहे मी. आणि हे बघा थंडीचा आनंद घेताना खूप खूप छान थंडी आहे इकडे. गाईज हे बघा हे तुम्ही बघू शकता. हा आहे आपला मुंबई बँगलोर हायवे जो आपल्या इथून पुणे, सातारा, कोल्हापूर करून बँगलोरला येतो ना, तोच हा हायवे आहे. तर या हायवेच्या आहे ना बाजूलाच हे हॉटेल आहे लागून. आणि खूप प्रशस्त असं हॉटेल आहे. तुम्ही बघू शकता रिसॉर्ट टाइप हे हॉटेल आहे. आणि खूप छान छान हॉटेल आहे. खूप लाइटिंग आहे, पार्किंग साठी जागा आहे, अम्युनिटीज आहेत आणि खूप छान लॉन आहे, स्विमिंग पूल आहे. आणि हे बघा आता आपण हॉटेलच्या मागच्या बाजूला आलेलो आहोत. बघा किती छान लाइटिंग केलेली आहे. बघा किती छान लाइटिंग आहे. या बाजूला हे समोर आहे हे जिम आहे. आणि हे बघा स्विमिंग पूल आहे. हा मोठा स्विमिंग पूल आहे आणि बाजूला हा छोटा लहान मुलांसाठी स्विमिंग पूल आहे. गुड नाईट. हॅलो, गुड मॉर्निंग गाईज. आता आपली सकाळ झालेली आहे. हे बघा हे आता आपण खाली उतरलेलो आहे आपल्या रूम मधून. आणि समोर तुम्ही बघू शकता किती छान झाडं दिसत आहेत सकाळी आणि कसा लॉन आहे. आता आपण ब्रेकफास्ट करण्यासाठी जाऊया पटापट. हे
हे बघा, हे मस्त असं पोडियम टाइप मध्ये केलेलं आहे खाली. आणि हे बघा आपला नाश्ता आलेला आहे. हे आहे फ्रुट्स, पुरी भाजी, इडली, उपमा, गोड शिरा, चहा. तर आता आपला ब्रेकफास्ट झालेला आणि आपण निघालेलो आहोत आपल्या कामासाठी. दिवसभर कामामध्ये बिझी होतो. आता आपण खाली लॉन मध्ये जेवायला जाणार आहोत. खूप थंड वातावरण आहे आणि खूप छान क्लायमेट आहे इकडे बँगलोरला. तर आता तुम्हाला खाली जाऊन दाखवतो मी लॉन मध्ये की आपण आता जेवायची तयारी करणार आहोत. बघा गाईज, आपलं जेवण आलेलं आहे. राईस, रोटी, पुलाव, स्वीट, दही, रस्सम, हे सूप आहे, डाल आहे, भाजी आहे, स्टार्टर आहे आणि सलाड. काही आता फायनली आपण रूमवर आलेलो आहोत. खाली खूप धमाल मजा चालू होती. खूप डान्स करत होते लोक. त्यांचा एक ग्रुप आलेला आहे. त्यांचं एक फंक्शन होतं, तिथं खूप एन्जॉय करत होते. तर आता आपली गुड नाईट झालेली आहे. जवळपास 9:15 वाजलेले आहेत आणि आता आपण झोपणार आहोत. सकाळी उठून जिमला आणि स्विमिंग पूलला जाणार आहोत. तर चला, आजच्या दिवसासाठी गुड नाईट. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. तर सकाळ झालेली आहे आणि मी आता जरा जिमला जाऊन येतो. तर आज आपण चेकआउट करणार आहोत, पण पहिला जिमला जाऊन येतो. त्यानंतर ब्रेकफास्ट करू, फ्रेश होऊ आणि मग आपली कॅब येणार आहे एअरपोर्टला जाण्यासाठी. तर बघा, छान अशी सकाळ झालेली आहे. ही बघू शकता तुम्ही, जिम आहे आणि टेबल टेनिस पण आहे इकडे. तर गाईज जवळपास अर्धा तास वॉक झालाय आपला. तर गाईज गुड मॉर्निंग. आता स्विमिंग पूल मध्ये आलोय. खूप डीप आहे बघा. एवढं डीप आहे तर छान आहे, मजा येते. हो, आता बघ, या मोठ्या स्विमिंग पूल मध्ये आपलं पोहून झालेलं आहे. आता आपण निघत आहोत. आपली फ्लाईट आहे, फ्लाईट आपल्याला पकडायची. हे बघा, हे दुसरं छोटं स्विमिंग पूल आहे मुलांसाठी. जास्त डीप नाहीये बघा, छान आहे. बघा, आपली तयारी झालेली आहे आणि आपण आता निघालेलो आहोत घरच्या वाटेला. 12:30ची फ्लाईट आहे. आता जवळपास 9:30 वाजलेत. आपण ब्रेकफास्ट करणार आणि मग आपण जाणार. तर आपण आता निघालेलो आहोत. लवकरच आपल्याला ब्रेकफास्ट करायचा आहे आणि मग आपण जाणार आहोत एअरपोर्टला.
हे बघू शकता तुम्ही, या हॉटेलचं रेस्टॉरंट आहे. इथं ब्रेकफास्ट सर्व जेवण इथे करतात. तर आपण आता ब्रेकफास्ट आपला घेऊया. हे बघा ब्रेकफास्ट मध्ये काय आहे, गोड शिरा, सांबार, चटणी, फ्रूट्स, जिलेबी, इडली आणि वडा, आणि हे आहे चहा. चलो थँक्यू. एक मिनिट. तर गाईज फायनली आपण हॉटेलचा निरोप घेतलेला आहे आणि आपण एअरपोर्टच्या दिशेने चाललेलो आहोत. समोर बघू शकता हा हायवे आहे. इथून एअरपोर्ट जवळपास 1 ते 1.25 तासाच्या अंतरावर, 1.25 तास 1.5 तास लागेल. कारण बँगलोर सिटी मध्ये ट्रॅफिक असते म्हणून 1.25 ते 1.5 तास लागेल. तर आता आपण पोहोचू. 12:30ची फ्लाईट आहे ना. आता आपला वाजलेले आहेत किती, 10 वाजलेले आहेत. ठीक आहे. तर आपण 11:30 पर्यंत पोहोचू. 12:30ची फ्लाईट आहे. ठीक आहे, अर्ध्या तासात होऊन जाईल. हे बघू शकता तुम्ही, आहे मेट्रो स्टेशन, बँगलोरचं मेट्रो स्टेशन. बँगलोरमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर खूप चांगलं आहे, खूप सुविधा आहेत. ही आहे डीजी यात्रा एंट्री. जर डीजी यात्रा ऍप असेल तर तुम्हाला विदाउट क्यू एंट्री मिळते. ही आहे बघा की बोर्डिंग पास आणि बॅगेज स्टिकर प्रिंटिंग मशीन. तर दोन्ही आपण इथून घेतलेलं आहे म्हणजे क्यू मध्ये थांबायला नको. तर आता बघा आपण एअर इंडियावाला स्टिकर काढलेला आहे आणि नवीन स्टिकर आता इकडे लावायचा आहे. तर बघा आपली बॅग चाललेली आहे लगेज मध्ये. आता बॅगला बाय बाय करूया. हा बघा सकाळी आपल्याला दिदूचा फोन आलेला आहे, व्हिडिओ कॉल एअरपोर्टवर. अजून दिदूची गुड मॉर्निंग झाली नाही. तर फायनली आपण निघालेलो आहोत फ्लाईट मध्ये बसण्यासाठी. आता फ्लाईट मध्ये आपली एंट्री झालेली आहे. इंडिगोची फ्लाईट आहे आणि आपण आपल्या सीटवर बसलेलो 23F. हा बघा परत दिदूने आपल्याला व्हिडिओ कॉल केलेला आहे फ्लाईट मध्ये बसल्यावर. बाय बाय दीदू. यदि आप ओवरविंग द्वार से बाहर निकलें तो रक्षा जैकेट में बघा फायनली आपल्या विमानाचा टेक ऑफ होणार आहे. विमान निघालेलं आहे आणि आता टेक ऑफ झालेला आहे. आता विमानाचे पंख बघा कसे आतमध्ये गेलेले आहेत. आणि बघा आता बहुतेक ढगांमध्ये आता विमान एंट्री मारणार आहे. बघा तुम्ही बघत असाल की ढगांमधून विमान जात आहे. तर किती स्पीडनी चाललेलं बघा. आता असं वाटते सर्व बर्फाची चादर टाकलेली आहे. आणि हे बघा आपला स्नॅक्स आलेला आहे, सँडविच, ज्यूस, पॉपकॉर्न आणि काय मेथी काहीतरी आहे आणि पाणी. हे बघा इथं काय लिहिले आहे, दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम. आणि हे बघा खाली आहे कोपरखैरणे रेल्वे स्टेशन आणि लवकरच आपल्या आता लँडिंग होणार आहे. आणि हे बघा काय आमची बिल्डिंग दिसत आहे, मेघ मल्हार गृहसंकुल घनसोली. पहिल्यांदाच विमानातून आमचं घर दिसत आहे. हे बघा आमची बिल्डिंग. हाय दिदू.
आणि लँडिंग सुरू होणार आहे. हे बघा पंख कसे एकदम मिटलेले आहेत, जेणेकरून विमानाचा स्पीड कमी होईल आणि विमान लवकर उतरण्यासाठी मदत होईल. आता हे बघा लवकरच आपली लँडिंग होणार आहे. लँडिंग झालेलं बघा, विमानाचे पंख कशी वरती उघडलेले आहेत, जेणेकरून अजून स्पीड कसा जास्त कमी होईल. फायनली सक्सेसफुल लँडिंग झालेली आहे. ओ वाव, रोल्स रॉईस. पहिल्यांदा मी रोल्स रॉईस गाडी बघितली आहे. तर फायनली मंडळी आपण घणसोलीला पोहोचलो आहोत. चला आपल्या सोसायटी मध्ये आलेलो आहोत. मम्मी पप्पाने बघू काय आणलंय. पेपर बोट, पॉपकॉर्न आणि काहीतरी आहे पालकचं. छानच वाटते.